शहरात होणाऱ्या ड्रग डील बद्दल बोलायचं होतं मला। कौशिकी, आपल्या शहरात ड्रगची एक खूप मोठी डील होणार होती, ज्याचा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला। पुढची इन्व्हेस्टिगेशन स्पेशल क्राइम युनिट करते। त्यांच्या हाती एक महत्त्वाचं पार्सल लागले। कौशिकी, अजूनपर्यंत ही न्यूज कुठल्याच न्यूज चॅनलकडे गेलेली नाहीये। तुला कळतंय मला काय बोलायचंय ते? आणि ॲज पर माय नॉलेज ह्या पाठी एक खूप मोठं रॅकेट असणार आहे। अँड आय एम डॅम शुअर की काहीतरी मेजर घडणार आहे। ओके, जर तुझ्याकडे डेफिनेट इन्फॉर्मेशन आहे तर मग तू माझ्याकडे का आलास? वाय मी? तू दुसऱ्या कुठल्याही न्यूज चॅनलकडे जाऊ शकला असतास, राईट? माझ्याकडे का आलायस? ऑफकोर्स जाऊ शकलो असतो, मग पण काय ना कौशिकी, आपल्या दोघांनाही प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टींमधला फरक कळतो ना। आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुझ्या या न्यूज चॅनलमुळे मला रिपोर्टर म्हणून ओळख मिळाली आहे आणि हे मी कधीच विसरू शकत नाही। आणि लोकांपर्यंत फक्त बातमी पोचवण्याऐवजी त्यांच्या पुढे सत्यता दाखवावी, तुझ्या ह्या विचारामुळेच मला असं जेन्युइनली वाटतं की ही बातमी MNN न्यूज चॅनलवरच सगळ्यात आधी यावी। आणि काय ना, आपली पहिली भेट सुद्धा ह्याच न्यूज हिरा, काय झालं? थँक्यू फॉर द न्यूज। तुझी काही इन्फॉर्मेशन दिलीस त्याच्याबद्दल मी रिसर्च करेन आणि त्याच्याबद्दल एक बुलेटिन पण बनवेन। पण ही जी तू न्यूज दिलीस त्याच्यामुळे आपल्या नात्यात काहीच फरक पडणार नाहीये, हे लक्षात असू दे। आणि इरा माझी मुलगी आहे आणि मी इराची आई। इराचा सांभाळ करायला मी समर्थ आहे आणि आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्नही करू नकोस। आणि पुढच्या वेळेला अपॉइंटमेंट घेऊन यायची, अपॉइंटमेंट। ऑफकोर्स सर। हवी पा झोपायला जायचं ना? चल। सर, आतापर्यंत टोटल 7 मुली बेपत्ता झाल्यात। या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सिमिलर आहे की ह्या गरबा सुरू असताना किंवा गरबा संपल्यानंतर घरी जात असताना बेपत्ता झाल्यात। सर, मला माहिती आपण ह्या प्रकारच्या केसेस आधीही पाहिलेल्या आहेत, पण दुर्लक्ष करून नाही चालणार आहे। सर, आपल्या उत्सवाला, आपल्या आनंदाला कोणीतरी गालबोट लावायचा प्रयत्न करतंय। सर, हे सगळं गुलाब करतोय कारण आपण त्याची मोठी डील होऊ दिली नाही म्हणून तो हे सगळं करतोय। पण आपल्याला हे सिद्ध करावं लागेल। आपल्याला मिळालेला क्लू आणि गुलाबची इन्व्हॉल्वमेंट या गोष्टी आपल्याला सिद्ध कराव्या लागतील आणि मला खात्री आहे टीम तारिणी हे काम नक्कीच पार पाडेल। मला खरंच आपल्या टीम बद्दल अभिमान वाटतो। मला अभिमान वाटतो तारिणी तुझा। आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी तू पोलीस खात्यात जॉईन झालीस आणि माझ्या एका शब्दाखातीर या युनिटला जॉईन केलंस। केदार, तू सुद्धा तुझ्या लहानपणी तुला आणि तुझ्या आईला सोडून गेलेल्या माणसाला शोधण्यासाठी म्हणून तू पोलीस खात्यात आला होतास आणि आज टीम तारिणीमध्ये आहेस। मला खरंच अभिमान आहे तुझा। फातिमा,
डॅशिंग पोलीस ऑफिसर आणि तितकीच सच्ची समाज कार्यकर्ती. तिच्या या समाजकार्यामुळे तर आपण या अनाथालयामध्ये आपला डेरा बसवू शकलोय अगदी बेमालूमपणे, कोणालाही न कळता. हेड कॉन्स्टेबल नित्यानंद, अहो तुमच्या अनुभवांचे किस्से तर काय पोलीस खात्यात आजही गाजतायत. खरंच मला तुमचा सुद्धा अभिमान आहे, कारण तुम्ही टीम तारिणीचा एक भाग आहात. आणि तुम्हा दोघांबद्दल काय बोलावं, पोलीस खात्यात नसून सुद्धा ही टीम जॉईन केलीत. कत्री चहाची टपरी चालवता चालवता टीम तारिणीचे कान, नाक आणि डोळे बनलायस तू खबरी म्हणून. आणि टेक्नो यंग बॉय, एवढा शिकला, अगदी परदेशामध्ये जाऊन शिकून आलास. एवढी पगाराची नोकरी सोडलीस केवळ देशसेवेसाठी. मला खरंच खरंच अभिमान आहे तुम्हा सगळ्यांचा. सर, आम्ही पोलीस नसलो तरी बॉस सोबत काम करताना आम्हाला पोलीस असल्यासारखंच वाटतं. अँड वी फील प्राऊड ऑफ इट. हो सर. आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ यू. आणि माझी खात्री आहे की प्रत्येक मिशन सारखंच हे मिशन सुद्धा तुम्ही सक्सेसफुल कराल. सर, आम्ही तुमच्या विश्वासाला गालबोट लागू देणार नाही. ही केस आम्ही स्पेशल क्राईम युनिट म्हणून नाही, तर आमच्या आया बहिणींसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी सॉल्व्ह करू. सर, ऐन नवरात्रीमध्ये आया बहिणींना किडनॅप केलं गेलंय आणि हा एक अन्याय, आणि टीम तारिणी हा अन्याय सहन करणार नाही. बरोबर आहे टीम? टीम तारिणी, ऑल द बेस्ट. जय हिंद. जय सर. वा वा वा, पाहिलं का कोण आलंय आज आमच्या घरी? आमच्या होणाऱ्या सुनबाई. या या. हॅलो हॅलो. समोर सासू आली की लगेच पाया पडायचं, चुलत असली तरीही. का फक्त स्वतःच्याच सासूचा मान करणार आहेस? नाही नाही, बरोबर आहे तुमचं. चप्पल घालून नमस्कार करायचा नाही असं माझ्या आई बाबांनी सांगितलंय. करेक्ट, अगदी बरोबर. मी काय झालं? लागलं का? सो सॉरी, मी कालच नेल्स केलेत ना म्हणून. निशी? आई. हां हां, ठीक आहे ठीक आहे. चेतना काकू, मी सून जरी ह्यांची असले ना तरी तुमचाही मी तितकाच मान ठेवणार आहे जितका यांचा. अगदी तुम्हाला हवा ना तसा. निशिता, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कौशिकी ताई. हाय. ओ नाही नाही नाही, अजिबात नाही. पाया पडायचं नाही. आता तू फक्त आम्हा सगळ्यांच्या मनात जागा करायची. वेलकम होम. कौशिकी खांडेकर, फक्त मनात नाही, या घरात जागा निर्माण करायची आहे मला, आणि तीही तुझ्या वरचढ. युवीला मुठीत घेऊन मी या सगळ्यांना पायाशी आणणार आहे.